नमस्कार. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य म्हणजे महाराष्ट्र. संतांची भूमी म्हणजे महाराष्ट्र. लोककलावंतांची भूमी म्हणजे महाराष्ट्र. हे महाराष्ट्र स्थापन होत असताना बरीच आंदोलनं झाली. 1 मे 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्या काळात संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी करण्यात आली होती. या चळवळीनं काय केलं तर महाराष्ट्राच्या सीमा भागातले जे काही गावं शहरं आहेत हे महाराष्ट्रात विलीन न होता ते इतर राज्यामध्ये विलीन होत होते. त्यासाठी बऱ्याच हुतात्म्यांनी कार्य केलं, बऱ्याच हुतात्म्यांनी आंदोलन केलं. ती गावं महाराष्ट्रात विलीन व्हावीत. त्यामध्ये बेळगाव आहे, निप्पाणी, कारवार, डांग, उंबरगाव, बिदर अशी गावं आहेत. पण ती महाराष्ट्रात विलीन न होता इतर राज्यामध्ये ती विलीन झाली. त्यानंतर मुंबई ही कोणाची असा प्रश्न उपस्थित झाला होता. तर मुंबई ही गुजरातमध्ये विलीन होणार होते. पण आंदोलकांनी आंदोलन करून मुंबई ही महाराष्ट्राचं अविभाज्य घटक आहे असं सांगून ती मुंबई ही महाराष्ट्रात विलीन करून घेतली. आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला जो आवाज उठवला होता त्या आवाजाला उत्तर म्हणून मुंबई ही अखेर महाराष्ट्रात आली. आणि ही जागृती करत असताना शाहिरांनी आपल्या लेखणीतून जनतेची जागृती केली होती. आणि असेच एक लोकशाहीर म्हणून गाजलेले लोकसम्राट साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून ह्या परिस्थितीचं वर्णन केलेलं आहे. त्यांच्या लेखणीतून एक झकासाची छक्कड लिहिण्यात आली. छक्कड म्हणजे एक लावणी प्रकार आहे आणि ती छक्कड मी तुमच्या समोर सादर करतोय. माझी मैना मैना ग, माझी मैना, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होते या कायली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होते या कायली. हे ओतीव बांधा रंग गावा कोरचंद्राची, उदात्त गुणाची मोठ्या मनाची, सीता ती माझी रामाची. हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी, सतेज कांती घडीव पुतळी सोन्याची, नव्या नवतीची काडी दवण्याची. रेखीव भोया कमान जणू इंद्रधनुची, हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची, तशी ती माझी गरिबाची. मैना रत्नाची खान हे मैना रत्नाची खान, माझा जीव की प्राण नसे सुखाला वान. तिच्या गुणांची छक्कड मी गायली, माझ्या जीवाची होते अकायली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होते अकायली. अहो या गरिबीनं ताटातूट केली आम्हा दोघांची, अहो या गरिबीनं ताटातूट केली आम्हा दोघांची. आणि झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची. वेळ होती त्या भल्या पहाटेची, बांधा बांध झाली भाकर तुकड्याची. घालवीत निघाली मैना माझी चांदणी शुक्राची, गावुंदरीला येताच कळी कोमिरली तिच्या मनाची. शिकस्त केली मी तिला हसवण्याची, खैरात केली पत्रांची वचनांची, दागिन्यानं मडवून काढायची. बोली केली शिंदेशाही तोड्याची, साज कोल्हापुरी वजरटिका गळ्यात माळ पुतळ्याची. हे कानात गोकर पायात मासोया, हे कानात गोखर पायात मासोया, दंडात टिळा अन नाकात नत सरजाची. परी कळी उमलली नाही तिच्या मनाची, आणि छातीवरती दगड ठेवून वाट धरली होती मी मुंबईची. मैना खचली मनात हे मैना खचली मनात, ती हो रुसली डोळ्यात नाही हसली गालात. हात उंचावून उभी राहिली, माझ्या जीवाची होते अकायली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होते अकायली. अहो या मुंबईत गर्दी बेकारांची, आणि त्यात भरती झाली माझी एकाची. मड्यावर पडावी मुठभर माती अशी गत झाली आमची. ही मुंबई यंत्रांची तंत्रांची, जगणाऱ्यांची मरणाऱ्यांची, शेंडीची दाढीची हडसनच्या गाडीची, जॉर्जेटच्या आणि नायलॉनच्या तलम साडीची.
बुटाच्या जोडीची, पुस्तकाच्या थडीची, माडीवर माडी हिरव्या माडीची, पैदासी तर भलती चोरांची, आईत खाऊंची, शिरजोरांची, हरामखोरांची, भांडवलदारांची, अन पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची, परवा केली नाही उन्हाची, थंडीची, पावसाची, आणि पाण्यानं भरलं किस माझं वान मला एका छत्रीची. आणि याच दरम्यान चळवळ उठली संयुक्त महाराष्ट्राची, बेळगाव कारवार गोव्याच्या एक भाषिक राज्याची, चकाकली संगीत अन्यायाची, फौज उठली बिनवरांची, कामगारांची, शेतकऱ्यांची नि मध्यमवर्गीयांची. उठला मराठी देश आहे, उठला मराठी देश, आला मैदानी द्वेष, करण्या वैऱ्या नामशेष. गोळी डमडमची छातीवर साहिली, माझ्या जीवाची होते अकायली, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होते अकायली. म्हणे अण्णाभाऊसाठी घरे बुडाली गर्वाची, मी तूपणाची, जुलमीची, जबरीची, तस्काराची, निकुंबईला कत्तल झाली इंद्रजिताची, 14 चौघड्याचं राज्य रावणाचं लंका झाली हो त्याची. तीच गत झाली आहे कलियुगामध्ये मोरारजी देसाईची नि सखा पाटलाची. अखेर ही मुंबई झाली महाराष्ट्राची, परळच्या प्रलयाची, लालबागच्या लढाईची नि फाउंटनच्या चढाईची. झालं फाउंटनला जंग हे झालं फाउंटनला जंग, तिथं बांधून जंग आला मैदानी रंग. दार रक्ताची मर्दानी वाहिली, माझ्या जीवाची होते अकायली, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होते अकायली. महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची, महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची, आणि दाखवली रीत पाट भिंतीला लावून लढायची. परी तगमग थांबली नाही माझ्या अंतरीची, गावाकडे मैना माझी भेट नाही तिची. तीच गत झाली आहे अखंडित महाराष्ट्राची, बेळगाव कारवार डांग उंबरगाव मालकी दुजाची. 2 खंडिनीची, कमालदानीची, चिडबेकीची, गरज एकीची, म्हणून महाराष्ट्राला विनवण्या ही शाहिरांची. आता वळू नका हे आता वळू नका, रणी पळू नका, कोणी चळू नका, वेणी माळायची अजून राहिली, माझ्या जीवाची होते अकायली, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होते अकायली, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होते अकायली. धन्यवाद.